स्वाधार योजना 2025-26 तर आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की अगोदर वसतिगृहाला फॉर्म भरणं हे कंपल्सरी असणार आहे किंवा नाही आहे। म्हणजे जेही विद्यार्थी फर्स्ट इयरसाठी असेल, ज्याही विद्यार्थ्यांनी प्रथमतः कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असेल, उदाहरणार्थ बघू शकता एखादा विद्यार्थी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग घेऊ शकतो किंवा एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला BCom BSc त्याच्यानंतर फार्मसी इंजिनिअरिंग हे झाले फर्स्ट इयर म्हणजे अभ्यासक्रमाचं पहिलं वर्ष। जे विद्यार्थी DSY असतात म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर, हे सुद्धा विद्यार्थी अभ्यासक्रमाचा आपण प्रथम वर्षच म्हणू शकतो, कारण की हे विद्यार्थी जरी डायरेक्ट सेकंड इयर असेल परंतु अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीच हे विद्यार्थी प्रवेश घेत आहे। फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी पॉली केलेली आहे, तो विद्यार्थी इंजिनिअरिंगला जात आहे परंतु अभ्यासक्रमाचं त्यांचं प्रथम वर्ष आहे, परंतु तो विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर आहे, तर हे विद्यार्थी सुद्धा नवीनमध्ये पकडण्यात येणार आहे। तर जेही विद्यार्थी नवीन असेल त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। आपण या अगोदर जो हा GR आहे, हा GR संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगितलेला होता। नवीन GR लागू झालेला होता डिसेंबर महिन्यामध्ये 2024ला आणि यामध्ये आपण हा सुद्धा पॉईंट डिस्कस केलेला होता। तर बघू शकता या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील। तथापि सदर जी अट आहे ही ज्या महानगरपालिका शहरामध्ये वसतिगृहाची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्या महानगरपालिका किंवा शहरातील सर्व वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेऊन वसतिगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील। त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील, म्हणजे लाभ दिला जाणार। आणि त्यानंतर अजून सुद्धा यामध्ये भरपूर असे पॉईंट होते। तर या पॉईंटवरून असे लक्षात आलेले आहे की जे विद्यार्थी प्रथम वर्षासाठी आहे त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा फॉर्म भरणं हे कंपल्सरी असणार आहे। आणि त्यानंतर वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतिगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येणार। त्यानंतर म्हणजे जेही तुमचे मार्क्स आहे त्या आधारे स्वाधार योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी जर शासकीय वसतिगृहात जर प्रवेश मिळाला असेल तर तो प्रवेश रद्द करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे, असे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले आहे। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांना एकदा आपल्या जवळच्या जेही समाज कल्याण ऑफिस असेल तिथे व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या की आम्ही फर्स्ट इयरला किंवा डायरेक्ट सेकंड इयरला प्रथमतः नवीन विद्यार्थी आहे, मागच्या वर्षी आम्ही स्कॉलरशिप घेतलेली होती, यावर्षी आता आम्ही नवीन विद्यार्थी आहे। फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने जर 12th स्कॉलरशिप घेतलेली आहे स्वाधार योजनेची, तर आता तो फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयरला आम्ही या योजनेचा लाभ डायरेक्टली भरू शकतो का, याबद्दलची माहिती तुम्ही सुद्धा तुमच्या समाज कल्याण ऑफिसमधून घ्या। कारण वेळेवर जर वसतिगृहाचा फॉर्म हा कंपल्सरी पकडला गेला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे याबद्दलची माहिती तुम्ही घ्या। आम्ही घेतलेली आहे, यामध्ये आम्हाला सुद्धा असे सांगण्यात आलेले आहे की GR मध्ये वसतिगृहाचा फॉर्म भरा अशाबद्दलची माहिती दिलेली आहे। हा GR तुम्ही ऑलरेडी आपण दिलेला होता, यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा GR रीड केलेला असेलच, तर यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा बघा, आपल्या ऑफिसला विचारून घ्या। कारण स्वाधार योजना जर तुम्हाला नंतर त्रास झाला किंवा तुम्हाला फॉर्म भरू दिले नाही तर आपल्याला अडचणी जाऊ शकतात, त्यामुळे फक्त फर्स्ट इयरवाल्या विद्यार्थ्यांचे आपण यामध्ये डिस्कस करतोय। सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर जे विद्यार्थी आहे, रिन्युअलवाले विद्यार्थी आहे, त्याबद्दल आपण डिस्कस करत नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण माहिती घेऊ। आणि माहिती घेतल्यानंतर जर आपल्याला संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर ती आपण या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगू। तरी जे विद्यार्थी फर्स्ट इयर आहे डायरेक्ट सेकंड इयर आहे म्हणजे अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी आहे त्या विद्यार्थ्यांना एकच आहे की आपल्या समाज कल्याणला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या। आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचे असेल वसतिगृहाचे तर 30 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, फॉर्म भरा। आणि तुम्हाला जर कोणती अपडेट मिळाली तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून त्या कमेंट्स बाकीचे विद्यार्थीसुद्धा वाचू शकतात आणि त्यांना जेही डाऊट्स असेल ते डाऊट्स त्यांचे क्लिअर होणार। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधून जेही ॲन्सर मिळेल ते कमेंट्समध्ये सांगा, बाकी विद्यार्थी ते ॲन्सर रीड करू शकतात। तर स्वाधार योजनेचे फॉर्म लवकरच सुरू होणार आहे। वसतिगृहाची ॲडमिशन प्रोसेस 30 तारखेला संपणार आहे। 30 तारखेला संपल्यानंतर फर्स्ट इयरचे जेही विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी फॉर्म सुरू होणार आहे। आणि रिन्युअल फॉर्मबद्दल सुद्धा अपडेट घेतलेली आहे,
त्याबद्दलची माहिती तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।